काय झालं तुम्हाला? जरा चक्कर आल्यासारखं झालं. कुठे राहता कुठे मॅडम तुम्ही? इथे जवळच राहते. विनीता, तू इथे? अगं मनस्विनी, आम्ही तुझीच वाट बघतोय. कुठे गेली होतीस तू मध्येच? मी हे डॉक्टर अच्युत इनामदार, सायकॅट्रिस्ट आहेत. नमस्कार. अगं, ओळख काय करून देतेस? आत्ताच नाही का भेटले मी यांना? मी आत्ता तुमच्या क्लिनिकला आले होते. ह्याच्या आपण दोघीच गेलो होतो ना? आई बाबा, तुम्ही नाही का पाठवलं मला आता हिच्या बरोबर डॉक्टरांकडे? आपण एकत्रच इथून गेलो होतो, पण तू नाही का रस्त्यात मला म्हणालीस की मला एके ठिकाणी जाऊन यायचंय, आणि मग तू आलीसच नाहीस. मी खूप वेळ तुझी तिकडे वाट बघितली. शेवटी मी घरी निघून आले आणि डॉक्टरांना इथेच बोलवून घेतलं. ह्यांनी मला जे औषध दिलं ना, त्याच्यामुळे मला भोवळ आली रस्त्यामध्ये. आणि मग मी तिथे काही लोकांनी माझ्या तोंडावर पाणी शिंपडलं आणि मग मी तिथून तडक घरी निघून आले. क्या आता हे आणखी नवीन नाटक? तिने थोडी विश्रांती घ्यायला हवी. आणि खरंच जर तिच्या बाबतीत असं काही असेल ना, तर खचून जाता कामा नये. हे वकील नेहमीच तुमच्या मनावर आणि बुद्धीवर हल्ला करतात. तिने स्ट्रॉंग राहायला हवं. तिला या सगळ्यातून बाहेर पडावंच लागेल. आणि कोर्टात उभं राहावंच लागेल. माझं लग्न झालं तुझ्याशी, वीणाचा खून, मला सगळं आठवतंय आकाश. आणि अगदी स्पष्ट आठवतंय. तर मला हे सगळं आठवू शकतं, तर 5 तास पूर्वी भेटलेल्या डॉक्टरांना मी कशी नाही ओळखणार? शांत हो मन. कदाचित हे जे काही चाललंय ते तुझं मनोबल खचवण्यासाठी, तुला कमजोर करण्यासाठी चाललंय. पण तुला ही लढाई एकटीलाच लढायची आहे. मी एकटी काय करू शकणार आहे आकाश? स्त्रीने ठरवलं ना, तर ती एकटीच साऱ्या जगाशी लढू शकते. कसा बसा वकील झालो, एका सामान्य वकिलाकडे असिस्टंट म्हणून राहिलो. त्या बिचाऱ्याकडे ऍफिडेव्हिट शिवाय दुसऱ्या कुठल्या केसेसही येत नव्हते. पण तो हुशार होता. अनुभवाने शहाणा झालेला होता. एक दिवस त्यांनी मला एक कॉईन दिलं आणि मला म्हणाला, तुला जर खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करता आलं तरच तू सक्सेसफुल वकील होशील. हे कॉईन माझ्या हातात आलं आणि मला एक गोष्ट जाणवली की अरे, सत्याच्या बाजूनी खूप लोक उभे राहतात. सत्य कोर्टामध्ये सिद्ध करणं खूप सोपं आहे. तुम्हाला जर खोट्याचं खरं करता आलं तर तुम्ही यशाच्या मार्गाने जाऊ शकता. दिस इज माय लकी कॉइन. उद्याही कोर्टामध्ये याची कमाल दिसून येईल. उद्याही मी जिंकेन. देवा, आज माझी खरी परीक्षा आहे. एका स्त्रीवर झालेल्या अन्यायासाठी लढते मी. तिला न्याय मिळवून देण्यासाठी लढते. एका स्त्रीच्या आत्मसन्मानासाठी लढते मी. कोण लढेल माझ्यासाठी?